जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-क्यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 पासून स्टार्ट होणार आहे, तर या परीक्षांचे वेळापत्रक आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत विद्यापीठामार्फत जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत आत्तापर्यंत विद्यापीठाने कोणते वेळापत्रक जाहीर केले, बाकीचे वेळापत्रक कधी जाहीर होतील आणि साधारणतः परीक्षा कधीपासून असू शकते, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तसेच जे विद्यार्थी पी-आर-एन ब्लॉकच्या बाबत आहे किंवा ज्यांची व्हॅलिडिटी ओव्हर झालेली आहे, या बाबतीत पण सरतेशेवटी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये जे काही मेसेज पाठवले जातात ते काळजीपूर्वक आपण बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज जे काही परीक्षा वेळापत्रक जाहीर केले, तर त्यामध्ये इथे मॅनेजमेंट फॅकल्टीचे काही अभ्यासक्रमाचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करून देण्यात आलेले आहे. यामध्ये एम-बी-ए आय-टी, एम-सी-ए मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये 19 पॅटर्न, 20 पॅटर्न, नंतर एम-बी-ए एच-आर-डी किंवा ज्याला आपण ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट म्हणूया, नंतर एम-बी-ए सर्व्हिस मॅनेजमेंट, नंतर एम-बी-ए डिजिटल मार्केटिंग, एम-बी-ए फिनटेक आणि एम-बी-ए प्रोजेक्ट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक आज विद्यापीठाने जाहीर करून देण्यात आलेले आहे. तसं इंटरडिसिप्लिनरी फॅकल्टीमध्ये एज्युकेशनमध्ये एम-एड आणि एम-एडचे जे काही फर्स्ट इयर, सेकंड इयरचे विद्यार्थी आहे, त्यांचे देखील टाईम टेबल जाहीर करून दिले. त्यानंतर फिजिकल एज्युकेशनमध्ये बी-पी-एड फर्स्ट इयर आणि सेकंड इयर यांचे पण टाईम टेबल त्यांनी जाहीर करून दिले. तर अदर कोर्सेसमध्ये जे काही एम-ए त्याला आपण मास जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन म्हणूया, याचे देखील परीक्षेचे वेळापत्रक त्यांनी जाहीर करून दिले आणि बी-लिबचे किंवा ज्याला आपण म्हणूया बॅचलर इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन, ओके, बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन, ओके, या अभ्यासक्रमाचे देखील परीक्षा वेळापत्रक आज जाहीर करून दिले. तर इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये त्याच्यामध्ये बी 2019 पॅटर्नचं देखील परीक्षा वेळापत्रक जाहीर करून दिलं. ज्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, की परीक्षा जी काही चालू होणार आहे, त्या तुमच्या 24 नोव्हेंबर किंवा काही अभ्यासक्रमाच्या 22 नोव्हेंबरपासून देखील परीक्षा चालू होणार आहे. हे बी-ईच्या टाईम टेबलबाबत आहे. पण एम-बी-एचे जे काही मी टाईम टेबल तुम्हाला सांगितले आहे, त्यातील काही अभ्यासक्रमाची जी काही परीक्षा आहे, त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. म्हणजे इथे जर का तुम्ही कोणतंही एखादं टाईम टेबल डाउनलोड केलं, तर काही परीक्षा या 22/11 पासून स्टार्ट होत आहे, तर काही परीक्षा 24/11 पासून पण स्टार्ट होत आहे. तर संबंधित विद्यार्थ्यांनी त्या परीक्षा संदर्भातलं वेळापत्रक काळजीपूर्वक ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. परीक्षा तुम्ही डाउनलोड कुठून करू शकता परीक्षा वेळापत्रक? तर unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथं ॲडमिशनच्या इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. तिथे स्टुडंट सेक्शनमध्ये 2 नंबरला टाईम टेबल दिसेल, त्यावरती क्लिक करा. तुम्ही मोबाईलवरून जर का बघत असेल, तर तुमच्या पीसीचा जो काही किंवा तुमच्या मोबाईलचा जो काही सेटअप आहे, तो तुम्ही डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा. इथे लेफ्ट साईडला तुम्हाला टाईम टेबल ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि इथं तुम्हाला फॅकल्टी वाईज टाईम टेबल तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा वेळापत्रक डाउनलोड करू शकता. तर बाकी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक सोमवारपर्यंत जाहीर होतील. लवकर जाहीर झाले तर ते आपणापर्यंत कळवले जातील. धरून चला विद्यार्थी मित्रांनो, या पुढचे जे काही अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर होतील आणि त्यांच्या परीक्षा असतील, तर सर्वसाधारणपणे 24/11 पासून परीक्षा असू शकतात किंवा काही परीक्षा 1 डिसेंबरच्या पुढे पण असू शकतात. ओके. यामध्ये रेग्युलर अभ्यासक्रम आणि बॅकलॉग अभ्यासक्रम अशा दोन्ही अभ्यासक्रमाच्या जे काही परीक्षा आहे, त्या तुमच्या होणार आहेत. त्यानंतर काही विद्यार्थी पी-आर-एन ब्लॉकच्या बाबतचे आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी काल दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी एक परिपत्रक जाहीर करून दिलं. ते परिपत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण कालच शेअर केलेलं होतं आणि त्यामध्ये विद्यापीठाने सांगितलेलं होतं, की पी-आर-एन अनब्लॉकच्या बाबतीत विद्यापीठ सकारात्मक आहे. मी याही अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, की विद्यापीठ N+2+1 ची मुदत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत थोडंसं सकारात्मक आहे. पण त्यापूर्वीच्या काही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देता येतो का? या संदर्भात विद्यापीठ विचारणा करत आहे किंवा अधिक माहिती ते घेत आहे आणि त्या संबंधित जी काही कार्यप्रणाली आहे, त्या
कार्यप्रणाली पूर्ण करण्याचं काम विद्यापीठाचं चालू आहे. म्हणून त्या संदर्भातलं परीक्षा फॉर्म भरणं आणि बाकीच्या सर्व तरतुदी करण्यासाठी विद्यापीठाला वेळ लागत आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचे पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर झालेली आहे, या विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठ सेपरेट परिपत्रक काढणार आहे. परिपत्रक काढल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येतील. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा सेपरेट पद्धतीने घेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. ओके. त्यामुळं अ, विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पद्धतीने व काय म्हणूया आपण परिपत्रक बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर होतील. आता 17 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन विद्यापीठ लेव्हलला कंडक्ट केली जाणार आहे. ती होणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा एच-ओ-डी यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. या संदर्भात मी तुम्हाला आता माहिती दिलेली आहे. बाकीच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आज तसेच 2 ते 3 महत्त्वाचे परिपत्रक विद्यापीठाच्या साईटवर पाठवून देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये त्यांनी बी-एस-सी टू बी-एस-सी, बी-ए टू बी-ए हे जे काही विद्यार्थी आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे. ओके. तर यामध्ये विद्यार्थ्यांना 8/11/2025 पर्यंत म्हणजे त्यांना आपण त्या परिपत्रकात सांगितलेलं आहे, की त्यांना मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे आणि त्यांनी परीक्षेचे जे काही फॉर्म वगैरे आहे ते ऑफलाईन पद्धतीने भरायचे का ऑनलाईन पद्धतीने भरायचे, ही संपूर्ण माहिती त्या परिपत्रकात दिलेली आहे. त्याचबरोबर एक परिपत्रक क्रमांक 1768 या नंबरचं दिलेलं आहे. ज्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरलेले आहे, फी भरलेली आहे, पण त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जामध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं, या संदर्भात एक परिपत्रक क्रमांक 1768 आपल्या ग्रुपला पण आपण शेअर केलेला आहे. ते काळजीपूर्वक पद्धतीने बघावं, की त्यांनी महाविद्यालयाला संपर्क करायचा. महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाने एक्झाम सपोर्टला मेल करायचा आहे. मेलमध्ये परीक्षा फॉर्म रद्द करण्याबाबत असा विषय टाकायचा आहे. त्यामुळं त्या मेलमध्ये विद्यार्थ्याचं नाव, त्याचा पी-आर-एन नंबर, त्याचा परीक्षा फॉर्म क्रमांक, जो परीक्षा फॉर्मच्या उजव्या साईडला टॉपला असतो, त्यानंतर परीक्षा फॉर्म रद्द का करायचा त्याचं कारण तुम्हाला द्यायचं आहे आणि सर्व अटी शर्तीला अनुसरून विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्ममध्ये योग्य ते बदल केले जाणार आहे आणि विद्यार्थ्यांनी पण काळजीपूर्वक पद्धतीने दिलेले परिपत्रक काळजीपूर्वक बघायचे आहे आणि त्या पद्धतीने पुढे कारवाई करायची आहे. जे विद्यार्थी टी, बी आणि लॉ फॅकल्टीचे असणार आहे, या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये दुरुस्त करण्यासाठी सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं परिपत्रक 1772 क्रमांकाचं विद्यापीठाने आज जाहीर केलं. ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की जे विद्यार्थी क्लास इम्प्रूव्हमेंटचा फॉर्म भरणार आहे, त्यांचा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. ओके. आणि सर्व कारवाई त्यांनी ऑफलाईन पद्धतीने दिनांक 12/11/2025 पर्यंत पूर्ण करायची आहे आणि महाविद्यालयाने देखील 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत एस-एन-टी सेक्शन पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग आहे त्या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे. ओके. आणि बाकीचे जे काही परीक्षा वेळापत्रक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण ऑलरेडी पाठवलेलीच आहे. तर या पद्धतीने आपण संपूर्णतः माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्यामुळं काही विद्यार्थी नजर चुकीनं व्हिडिओ पाहणं स्किप करतात किंवा व्यवस्थित पद्धतीने बघत नाही. त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पद्धतीने व्हिडिओ बघा. बाकीचे वेळापत्रक जसे जाहीर होतील तसे YouTube चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत कळवले जातील. काही महत्त्वाचे व्हिडिओ येत्या 1-2 दिवसामध्ये आपणापर्यंत शेअर केले जातील. काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमच्या परीक्षेपासून तुम्हाला वंचित राहता येणार नाही आणि आपलं नुकसान देखील होणार नाही. पुन्हा भेटूया. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.